शुभ विवाह चिरंजीव राहुल ची सौका रुपाली। मंगळवार दिनांक 20 मे 2025 रोजी सायंकाळी 7 वाजता विवाहस्थळ बोरिवली गाव, तालुका कर्जत, जिल्हा रायगड। हळदी समारंभ सोमवार दिनांक 19 मे 2025 रोजी दुपारी 12 वाजता राहत्या घरी, मिसेगाव, कर्जत। प्रमुख उपस्थिती राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील सर्व मान्यवर। निमंत्रक श्री प्रकाश रामचंद्र पिंगळे आणि समस्त पिंगळे परिवार। मुंबई पुणे रेल्वे मार्गावर स्टेशन ठाकूरवाडी परिसरात सापडून आलेल्या महिला सुटकेस मृत्यू प्रकरणात पोलिसांना 2 आरोपी सापडून आले आहेत। सुतावरून स्वर्ग गाठून नेरळ पोलीस ठाण्याच्या पोलीस टीमनं या आरोपींना बंगलोर इथून रात्री ताब्यात घेतलंय। 25 दिवसात पोलिसांनी या खुनाचा उलगडा केला असून यामध्ये एका महिलेचा समावेश असल्याचं समोर आलंय। व्ही विजयकुमार व्यंकटेश आणि टी यशस्विनी राजा असे 2 आरोपींची नावं असून मृत महिलेचं नाव धनलक्ष्मी येरप्पा रेड्डी असं असल्याचं समोर आलंय। हे तिघही मित्र असून एकत्र मुंबई पवई येथे राहत होते। पोलिसांच्या या कामगिरीमुळे जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी 20,000चं बक्षीस जाहीर केल्यानं यावेळी रायगड जिल्हा अप्पर पोलीस अधीक्षक अभिजित शिवथरे यांनी पत्रकार परिषदेतून ही माहिती दिली। बुधवार 16 एप्रिल रोजी मुंबईहून पुण्याकडे जाणाऱ्या रेल्वे मार्गावर TKW किमी क्रमांक 1125 कर्जतच्या स्टेशन ठाकूरवाडी या रेल्वे परिसरात गुलाबी रंगाच्या सुटकेसमध्ये महिलेचा मृतदेह आढळून आला। मृत महिलेचा सुटकेसमधून हात बाहेर लटकत असल्याचं दिसल्यानं ही माहिती रेल्वे पोलीस आणि कर्जत पोलिसांना देण्यात आली होती। महिलेच्या अंगावर लाल टी-शर्ट आणि सफेद लेगिज असून हातपाय नायलॉन दोरीनं बांधण्यात आले होते। महिलेचा चेहरा प्लास्टिक पिशवीनं पूर्ण झाकण्यात आला होता। 3 ते 4 दिवसांपूर्वीच महिलेची हत्या करून आरोपीनं रेल्वे प्रवास करत असताना सुटकेस बाहेर फेकल्याचा अंदाज यावेळी पोलिसांनी लावला होता। मृत महिलेचं तोंड दाबून दोरीनं गळा आवळण्यात आल्याचं प्रथमदर्शनी पोलिसांच्या तपासात पुढे आल्यानं या खुनाचा छडा लावण्यासाठी 4 पोलीस पथकं तयार करण्यात आली होती। यामध्ये सुरुवातीपासून आघाडीवर असणाऱ्या नेरळ पोलीस पथकानं मुंबईकडून पुणेच्या दिशेनं धावणाऱ्या एक्सप्रेसच्या घडलेल्या घटनेच्या आदल्या दिवशी रेल्वे स्थानकातील CCTV व्हिडिओ शोधण्यास सुरुवात केली। 15 एप्रिल रोजी आरोपी हा लोकमान्य टिळक टर्मिनल फलाट क्रमांक 4 वरून सुटकेस घेऊन जाताना दिसत होता। यासाठी पोलिसांनी 200 CCTV व्हिडिओ तपासले। सदर व्यक्ती सुटकेस उचलताना बळाचा वापर करत असल्याचं पोलिसांच्या लक्षात आल्यानं खुनातील आरोपीचा तांत्रिक दृष्टीनं तपास सुरू झाला। 15 एप्रिल रोजी रात्री 10:15 वाजेच्या सुमारास मुंबई कोइंबतूर एक्सप्रेस गाडी क्रमांक 110-13 मधून AC डब्यातून प्रवास करत असल्यानं या डब्यातील प्रवाशांची माहिती मुंबई रिझर्वेशन विभागातून मिळवली। दरम्यान आरोपी आणि त्याच्यासोबत एक महिला 16 एप्रिल रोजी कोइंबतूर या ठिकाणी जाण्यास निघाल्याचं समोर आलं, परंतु आरोपी हे बंगलोर या स्थानकात रिकामी हात उतरल्याचं पोलिसांना दिसून आलं। याचा मागोवा घेत या 2 आरोपींना अखेर 25 दिवसाच्या अथक प्रयत्नानंतर पोलिसांनी ताब्यात घेतलंय। आरोपी व्ही विजयकुमार व्यंकटेश आणि टी यशस्विनी राजा या दोघांनी मयत महिला धनलक्ष्मी येरप्पा रेड्डी हिच्या खुनाची कबुली दिली आहे। सदर महिला ही अविवाहित असून हे तिघं मित्र म्हणून एकत्र मुंबई पनवेल ब्लॉकमध्ये राहत होते, तर मृत महिला मूळची हम्मप्पापुरम रायताडू आंध्र प्रदेश येथील राहणारी आहे, तर आरोपी व्ही विजयकुमार व्यंकटेश कोडीपत्तू, चित्तूर, आंध्र प्रदेश। तो महिला आरोपी यशस्विनी राजा ही मारुतीनगर, जिल्हा तिरुपती, आंध्र प्रदेश येथील राहणारी आहे। मृत महिलेच्या कुटुंबाशी पोलिसांनी संपर्क साधून माहिती दिली आहे। आज आरोपींना न्यायालयात हजर केलं असताना 16 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। 2025 रोजी सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास कर्जत पोलीस हद्दीतील ठाकूरवाडी गावच्या हद्दीतील मुंबई पुणे जाणाऱ्या डाऊन रेल्वे रुळाजवळ एका पिंक रंगाच्या जिची ट्रॅव्हल हब कंपनीची ट्रॅव्हल बॅग ट्रॉलीमुळे एका अनोळखी महिलेचा मृतदेह आढळून आला। सदर मृतदेह हा पूर्ण तिचा चेहरा जो आहे तो डोक्याला प्लास्टिकच्या पिशवीनं बांधलेलं होतं आणि हातपाय हे पूर्णपणे बांधलेले होते। त्याबाबत महिला पोलीस हवालदार छाया चव्हाण, पुणे लोहमार्ग यांनी दिलेल्या तक्रारीनुसार कर्जत पोलीस स्टेशन या ठिकाणी गुन्हा रजिस्टर नंबर 103/25 भारतीय न्याय संहिता कलम 103-28 नुसार 16/4/2025 रोजी गुन्हा दाखल होता। तर सदरचा गुन्हा एका महिलेचा होता, अनोळखी महिला, आणि कोणत्या कारणामुळे तिचा मृत्यू झाला होता याबाबत या ठिकाणी आपण पहिलं PM केलं आणि त्यानंतर डॉक्टरांच्या टीमने आपण उपजिल्हा रुग्णालय पनवेल या ठिकाणी ते PM केलं होतं। PMच्या डॉक्टरांचे जे काही PMच्या प्रायमरी फायंडिंग होत्या त्यानुसार सदर महिलेचा स्मूदरिंग थोडक्यात तोंडावर काहीतरी नाक दाबून आणि गळा दाबून तिचा
खून झाला आहे असं डॉक्टरांचं प्रायमरी ओपिनियन होतं. अनोळखी आणि महिलेचा मृतदेह मिळाल्यानंतर माननीय पोलीस अधीक्षक गार्गे सर, मी, नंतर DYSP ड्रे साहेब, PI कर्जत गड साहेब, PI नेरळ, या सगळ्यांनी आम्ही स्पॉटला व्हिजिट केली. आणि व्हिजिट केल्यानंतर हा जो तपास आहे, कारण कुठलाही क्ल्यू त्याच्यामध्ये नव्हता. ट्रॅव्हल ॲप कंपनीची बॅग होती, महिलेची आयडेंटिटी, कारण चेहरा पूर्णपणे असा, कारण कमीत कमी 4-5 दिवसापूर्वी मर्डर झाला असेल असं डॉक्टरांचं प्रायमरी ओपिनियन होतं. त्यामुळं जी काही अनोळखी अनोळखी महिलेच्या आयडेंटिटी ट्रेस करणं महत्त्वाचं होतं. त्या अनुषंगाने सर्व मुंबई, ठाणे, आजूबाजूचे आपले 5-6 जे जिल्हे आहेत त्या जिल्ह्यांमधील सर्व त्याच्या एज ग्रुपच्या महिलेच्या मिसिंग चेक करण्यासाठी, तसेच वेगवेगळी 4 पथकं बनवलेली होती. एक पथक मिसिंग चेक करत होतं. तर ज्या पद्धतीनं बॉडी फेकलेली होती रुळाच्या बाजूला, त्यावरती हे क्लिअर होतं की कुणीतरी चालत्या ट्रेनमधूनच बॉडी फेकलेली होती आणि ट्रेन ही मुंबईकडून पुण्याच्या दिशेनं जाणारी होती. हे प्रायमरी आमचं म्हणजे फाइंडिंग होतं. त्या अनुषंगाने मग आम्ही साधारण दिवसा तर होणार नाही, पण रात्रीच्या वेळी ही घटना होऊ शकते. या अनुषंगाने रात्रीच्या वेळी साधारण 7 म्हणजे 15 तारखेला संध्याकाळी 7 वाजल्यापासून ते 16 तारखेला सकाळी 8 वाजेपर्यंत किती ट्रेन कर्जत टू लोणावळा म्हणजे मुंबई टू पुणे झाले आहेत यांचा एक जी लिस्ट काढली. त्या लिस्टच्या अनुषंगाने आम्ही या ट्रेन कुठून निघालेल्या आहेत, त्या स्टेशन, त्या अनुषंगाने त्या कुठं, त्या अशा साधारण आम्हाला 22 ट्रेन आयडेंटिफाय आम्ही केल्या होत्या. त्या 22 ट्रेन कुठून निघाल्या, ज्या ठिकाणून निघाल्या आहेत त्या ठिकाणचे सर्व जे रेल्वे स्टेशन्स आहेत, म्हणजे अगदी आपलं ठाणे, कल्याण, वसई, ज्या काही उतरत्या साईडने येणाऱ्या ट्रेन होत्या, वसई, त्यानंतर मुंबईमधलं CSMT, दादर, LTT, त्यांचं आम्ही बायफर्केशन केलं. आणि त्या अनुषंगाने आम्ही 3 डेप्यूट केल्या होत्या की ज्या ठिकाणी जाऊन तुम्ही एक साधारण त्या दिवशीचं फुटेज तुम्ही चेक करा. तर अगदी टीम त्यामध्ये कर्जत पोलीस स्टेशनची टीम होती, नेरळ पोलीस स्टेशनची टीम होती, PSI स्क्वॉड आणि त्यांच्याबरोबरचे कर्मचारी होते. कर्जतच्या अधिकाऱ्यांच्या वेगवेगळ्या टीम डेप्यूट केल्या होत्या. त्या टीमने कर्जत, ठाणे एकदम म्हणजे वरिष्ठांनी सूचना दिल्यानंतर सुद्धा ते बारकाईने इम्प्लिमेंट करणं फार महत्त्वाचं असतं. त्या दृष्टीनं हे पहिल्यांदा त्यांनी CSMT, दादर, ठाणे, कल्याण ह्याचे रेल्वे स्टेशन चेक केले, पण त्यामध्ये काही मिळत नव्हतं. पण LTT स्टेशनवर 15 तारखेला रात्रीच्या वेळी साधारण 22-17 वाजता LTT स्टेशनच्या एका फुटेजमध्ये मुंबई कोइंबतूर एक्सप्रेस नंबर 11013 या ठिकाणच्या एका प्लॅटफॉर्मवर, म्हणजे जो ब्रिज असतो त्या ब्रिजवर एक माणूस एक बॅग आहे, साधारण पिंक कलरची बॅग, जी बॅग आपल्याला मिळाली होती, ती बॅग आपल्याला घेऊन जाताना दिसला. मग त्या ठिकाणी आमचा संशय थोडासा बळावला. त्यानंतर मग तो माणूस त्या कोणत्या बोगीमध्ये चढला, ती बोगी आयडेंटिफाय केली गेली. त्या बोगीनंतर मग तो कुठं बसलेला असेल त्यानंतर बोगीतल्या सगळ्या पॅसेंजरची लिस्ट मिळवून त्यामध्ये सॉर्टिंग करून, कारण तो पुरुष होता, मग त्यामध्ये सॉर्टिंग करणं, मुलं, वृद्ध, महिला ह्या वेगळ्या करून, जेंट्स किती त्यामध्ये जेंट्स आहेत, मग ते कोणत्या वयाचे आहेत त्याप्रमाणे आयडेंटिफाय करून मग नंतर काही 5-6 व्यक्ती आम्ही झिरोईंग केल्या. आणि त्यानंतर मग त्या सगळ्यांना टार्गेट केलं, त्यांचं टेक्निकल ॲनालिसिस केलं. टेक्निकल ॲनालिसिसनुसार हा जो काही आम्हाला जो सस्पेक्ट आहे तो सस्पेक्ट बँगलोर या ठिकाणी उतरल्याचं आम्हाला निष्पन्न झालं. त्यानंतर टीम बँगलोरला रवाना झाली. बँगलोरहून ज्यावेळी ट्रेन त्या थांबल्यानंतर जी ट्रेन ज्या प्लॅटफॉर्मला थांबली त्या ठिकाणी त्या बोगी ज्या ठिकाणी थांबली तिथे CCTV फुटेज त्या पूर्ण स्टेशनचे चेक केले, तर तो माणूस त्या ठिकाणी ती बॅग घेऊन उतरताना दिसला नाही. त्यानंतर आमचा संशय अजून बळावला. नंतर बाकी 2 दिवस त्या ठिकाणी आमची टीम अगदी त्यांनी वेश बदलून त्या परिसरात राहिले आणि मोठ्या अथक प्रयत्नानं त्यांनी 2 आरोपी, महिला आरोपी आणि 1 पुरुष आरोपी यांना ताब्यात घेतलं. ताब्यात घेतल्यानंतर त्यांना त्या ठिकाणाहून ताब्यात घेऊन पूर्ण लिगल प्रोसिजर करून आपल्याकडे कर्जतला आणलं. त्यांना सकाळी आज अटक केली. अटकेनंतर त्यांना कोर्टात मान्य न्यायालयात प्रूफ त्यानंतर कोर्टाने त्यांना 16 मेपर्यंतचा PCR दिलेला आहे. अजून तपास चालू आहे. प्रथमदर्शनी आरोपींनी गुन्हा केल्याचं प्रथमदर्शनी आरोपींनी हे कबूल केलेलं आहे. आता तपास चालू आहे. तपासामध्ये उर्वरित बाबी त्यांनी का केला, कोणत्या कारणासाठी गुन्हा वगैरे केलेला आहे, या सर्व बाबी अधिक तपासासाठी निष्पन्न होईल. बाकीसाठी अनडिटेक्टेड मर्डरमध्ये बॉडीची आयडेंटिटी ट्रेस करणं फार मोठं टास्किंग असतं आणि त्यानंतर मग कोणत्या कारणासाठी केला, विशेषतः ह्या गुन्ह्यामध्ये कुठल्याही प्रकारचा क्ल्यू नसताना अत्यंत म्हणजे ह्युमन इंटेलिजन्सच्या आधारावर म्हणजे काय असू शकतं, कसं होऊ शकतं, अगदी ट्रेन कोणत्या बाजूनी कोणत्या ट्रॅकच्या बाजूला ह्या ठिकाणी पडलं होतं, तर कोणती ट्रेन, कोणती वेळ, त्यानंतर फुटेज हे सगळं बारकाईनं गरड साहेब स्पेशल अभिनंदन करतो शिवाजी ढवळे यांचं, PI नेरळ आणि त्यांच्या टीमचं सगळ्यांनी टीमने फार मेहनत घेऊन हा गुन्हा उघडकीला आणलेला आहे. तर मी सर्व टीमचं अभिनंदन करतो आणि
या चांगल्या तपासाबद्दल आणि ज्या पद्धतीने त्यांनी तपास केला त्या पद्धतीनं त्या टीमला एक चांगल्या पद्धतीचं एक 20,000 रुपयाचं रिवॉर्ड मी या ठिकाणी डिक्लेअर करतो. ज्ञानेश्वर बागडे, विकासनामा, कर्जत. तुम्ही फॅमिली सोबत उन्हाळी सुट्टीचा प्लॅन करताय? मग माथेरान हे तुमच्यासाठी परफेक्ट डेस्टिनेशन. आणि माथेरान म्हटलं की फक्त हॉटेल प्रीती, निसर्गाच्या सानिध्यातलं एक परिपूर्ण फॅमिली रिसॉर्ट. ई रिक्षा आणि रेल्वे स्टेशन पासून फक्त 1 मिनिटाच्या अंतरावर. माथेरान मधलं सर्वात बेस्ट व्हेज आणि जैन फूड, स्विमिंग पूल, रेन डान्स, मॉकटेल आणि स्नॅक्स बार, सोबतच ॲडव्हेंचर आणि एंटरटेनमेंटचा धमाका. हॉटेल प्रीती, माथेरान. बुकिंग आणि अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर आजच संपर्क करा.